नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, मूल्य शिक्षणाची मूलतत्वे या अभ्यासक्रमात तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आणि सत्र 4 चा आता आपण भाग 2 या सेशन मध्ये आहोत। आपण इथे खरे नेतृत्व या सेशनचा हा दुसरा भाग आहे आणि मला आनंद होतो आहे की समृद्धी चेपे मॅडम या सेशन मध्ये सुद्धा आपल्या बरोबर असणार आहेत। वेलकम मॅडम। थँक यू। सो इथे सुद्धा त्यांचे जे काही मुद्दे आहेत, काही चर्चा आपण जे एकत्र करणार आहोत त्यासाठी त्यांचा सहभाग असणार आहे। तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आणि आधीच्या सत्रामध्ये आपण काय चर्चा केली किंवा थोडीशी जी काही वेगवेगळ्या विचारांवरती आपण विचार केलेले आहेत त्याच्याबद्दल एक थोडासा आढावा घेऊया की नेतृत्वाची संकल्पना तुम्हाला परिभाषित करण्याची कशी गरज आहे यावरती आपण चर्चा केली। पौगंडावस्थेपासून परिपक्वतेपर्यंत प्रगती करण्यासाठी मानवजातीला कोणत्या प्रकारचं नेतृत्व अपुरं पडेल यावरही आपण चर्चा केलेली आहे। खऱ्या नेत्याकडे कोणते नैतिक गुण असले पाहिजेत याविषयी आपण चर्चा केली। आणि नेतृत्वाची संकल्पना पुन्हा परिभाषित करत असताना केवळ आपल्याला जे माहिती आहेत इतर दैनंदिन आयुष्यामध्ये असलेल्या नेत्यांवर लक्ष केंद्रित करू नये असंही आपण ठरवलेलं आहे। तर आता या दुसऱ्या भागात आपण एक नेता म्हणून त्याने कोणते नैतिक मापदंड मॉरल स्टँडर्ड्स असे स्वीकारले पाहिजेत आणि खरे नेतृत्व याची योग्य व्याख्या याच्यावरती आपण चर्चा करणार आहोत। आणि शेवटी आपण आपला पहिला शैक्षणिक खेळ खेळणार आहोत ज्याला विजन गेम अर्थातच दूरदृष्टीचा खेळ असं म्हणतात। खूप इंटरेस्टिंग आहे तो। आता आपण पुढील प्रश्नांकडे जाऊया। पुन्हा या प्रश्नासाठी एक परिच्छेद तयार करणं लिहिणं आवश्यक आहे, त्यामुळे कृपया तुम्ही तुमच्या अध्ययन जोडीदारासोबत पुन्हा चर्चा करू शकता। आणि यावेळी आता तुम्हाला काय लिहायचं आहे की तुम्ही नैतिक मापदंड यावर एक परिच्छेद लिहू शकता। आता आपण नेतृत्वाबद्दल बोलत नाही आहोत, आपण नैतिक मापदंड याबद्दल बोलत आहोत। असे मापदंड ज्यामुळे मानवतेचा उदय होऊ शकेल, राईट, आणि एक नवीन आणि चांगला समाज निर्माण होईल। अगदी बरोबर। एक थोडंसं असं सांगावं असं वाटतं की कृपया प्रश्नाचा काळजीपूर्वक विचार करा। हो, आपल्याला असे नैतिक मापदंड हवे आहेत, गरजेचे आहेत, जे मानवतेला सक्षम करतील। ऑलराईट, म्हणजेच काय, म्हणजेच प्रत्येक जण सक्षमपणे उभे राहून एकत्र राहण्यासाठी मदत होईल आणि एक चांगला समाज निर्माण होऊ शकेल। बरोबर। मग असे नैतिक मापदंड कोणते आहेत? कृपया यावर 1 किंवा 2 परिच्छेद लिहा। त्यासाठी आय थिंक 3 मिनिटाचा वेळ पुरेसा असेल। तर तुम्ही तो घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला परिच्छेद तयार करायचे आहेत। तुम्हाला कळलेलं आहे की मानवतेचा उदय होईल आणि एक नवीन आणि चांगला समाज निर्माण होईल यासाठी कोणते नैतिक मापदंड असायला हवेत। ऑफकोर्स 3 मिनिटासाठी व्हिडिओ थांबवूया, उत्तर लिहा आणि मग व्हिडिओ सुरू करा। तुमचे हे जे सुंदर परिच्छेद आहे ते पाहण्याची यावेळी संधी मला मिळत नाहीये, पण आम्ही खरोखरच उत्सुक आहोत की तुम्ही काय छान छान गोष्टी लिहिलेल्या आहेत। मला खात्री आहे की तुमची सर्जनशीलता आणि तुमच्या विचारशीलतेने अनेक अद्भुत असे तुम्ही मुद्दे तुमच्या परिच्छेदामध्ये लिहिलेले आहेत। पण आत्तासाठी मी समृद्धी चेपे मॅडम आहेत त्यांना विचारते, तुम्हाला काय वाटतंय? तुम्ही काही लिहून ठेवलं असेल तर कृपया आम्हाला सगळ्यांना सांगा। नक्कीच। तर सायली मॅडम, हा खरोखरच एक महत्त्वाचा प्रश्न होता ज्यावर तुम्ही आम्हाला सगळ्यांना एक विचार करायला हे केलं, उद्युक्त केलं आणि आमचे विचार आम्हाला कागदावर मांडायला तुम्ही कुठेतरी सांगितले होते। बरोबर आहे। तर मी इथे 2 नैतिक मापदंड नमूद करू इच्छिते। अर्थात इतरही अनेक नैतिक मापदंड आहेत आणि ज्यांचे पालन केले पाहिजे, पण प्रथम आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मला भेदभाव न करणे याबद्दल बोलायचंय। ॲब्सोल्युटली वंडरफुल। तर हे एक अशा नैतिक मानकांपैकी एक आहे जे मानवतेचा उदय आणि चांगला समाज निर्माण करण्यासाठी सक्षम करतं। अगदी बरोबर आहे। कारण कसं होतं ना मॅडम की आपण आपल्या वेळी प्रत्येक वेळी नवीन आणि चांगल्या समाजाचा एक विचार करत असतो। अगदी बरोबर। म्हणून जेव्हा भेदभाव न करणे या मापदंडाचे पालन करायचे असेल तर सर्वप्रथम आपण विविध पार्श्वभूमीतील लोकांचा आदर करण्यास शिकले पाहिजे। अगदी बरोबर आहे। आणि असा विचार आपल्या मनात येतो
आता ही पार्श्वभूमी धर्मावर आधारित असू शकते, बरोबर आहे, जात, भाषा, राष्ट्रीयता, अगदी प्रदेश आणि बरेच काही यावर देखील आधारित असू शकते. आणि आपण लोकांची विविधता, त्यांची मते, त्यांची संस्कृती, त्यांची जीवनशैली यांचा आपण स्वीकार करायला पाहिजे. ऍब्सोल्युटली. आणि या विविधतेचे स्वागत करायला हवे असे कुठेतरी इथे नमूद करावंच वाटते. आणि हे त्या नेतृत्वाने बिंबवले पाहिजे लोकांवर. अगदी बरोबर आहे. म्हणजे मी इतरांचे स्वागत केले पाहिजे, माझ्या मतावर मी ठाम नसायला हवे. बरोबर. अगदी अगदी. तर भेदभाव न करणे हेच एक मापदंड आहे. तुम्ही फक्त एका दृष्टिकोनातून विचार करू नका. खरंच आहे, खरंच, की मी चांगला आहे आणि दुसरी व्यक्ती चांगली नाही किंवा माझ्या पातळीच्या सारखी अजिबात नाही, बरोबरीची नाही, हे विचार आपण आपल्या मनातून काढून टाकले पाहिजे. खरंच आहे, खरंच. कारण तरच आपण मुळात भेदभाव न करण्याचे मापदंड पाळू शकतो. स्टँडर्ड, आणि स्टँडर्ड म्हणजे ते पाळायलाच पाहिजे. आणि मगच आपण पूर्वग्रह दूषित विचारांच्या पलीकडे जाऊ कुठेतरी विचार करू शकतो. कारण हे विचार जे पूर्वग्रह दूषित असतात ना, एकदा का आपले विचार असे पूर्वग्रह दूषित झाले तर असे विचार आपल्याला अक्षम करतात. बरोबर. आणि त्या म्हणून प्रत्येकाकडे समान म्हणून जेव्हा आपण पाहू लागतो तर या मापदंडांचे पालन करणे खरोखर महत्वाचे आहे. खरंच आहे, खरंच. तर भेदभाव निर्माण करणारे मुद्दे प्रत्यक्षात तेव्हाच मिटायला लागतात. आणि आपण सर्व समान आहोत, आपण एक आहोत. बरोबर. आणि हे आपण जाणतो आणि आपल्याला माहिती आहे प्रत्येक जण समान आहे. अगदी अगदी. आणि त्याचाच आपण विचार करायला पाहिजे. खरंच आहे. भेदभाव न करणं हे आपल्यामध्ये पूर्णपणे तुम्ही म्हणाला तसं बिंबवलं गेलं पाहिजे. आणि त्याचं पालन, त्या विचाराचं पालन पोषण आपण आपल्या स्वतःच्या मनात करायला पाहिजे. नाहीतर मग आपलं वर्तन एक अतिशय नैसर्गिक स्वैर वर्तन होईल. अगदी बरोबर. असंच म्हणायचं आहे ना तुम्हाला? येस, अगदी बरोबर. त्यामुळे लोक एकत्र यायला लागतील. आणि जेव्हा लोक एकत्र येतील तर साहजिकच समरसता, एकात्मता या प्रगतीसाठी अधिक पोषक अशा ज्या काही भावना आहेत त्या वाढीस लागतील. कारण बघा, आपण एकत्र नवा आणि चांगला समाज घडवण्याबद्दल बोलतोय. अगदी बरोबर. आणि हे खरोखरच महत्वाचं आहे. आणि त्यामुळे यापुढे विभाजन होणार नाही. अगदी अगदी. आणि एक नवा आणि चांगला समाज घडवायचा असेल तर भेदभाव करू नये, हा मापदंड महत्वाचा. हा, त्यामुळे काय होतं ना मॅडम, की भेदभाव न करणे हे नैतिक मानकांपैकी एक आहे. मी इथे दुसरे एक मापदंड पण नमूद करू इच्छिते आणि ते म्हणजे सेवा. सेवा. वंडरफुल. येस. तर जेव्हा तुम्ही हे मापदंड सरावात आणता ना, त्याचे पालन करतात, तेव्हा तुमच्या स्वतःच्या व्यक्तिमत्वात आणि तुम्ही सेवा करीत असलेल्या इतर लोकांच्या जीवनात देखील अद्भुत असे सकारात्मक बदल घडून येतात. खूपच सुंदर. आणि हे अगदी खरं आहे की निस्वार्थ सेवेद्वारे कल्याण साधता येते आणि समाजातील सदस्यांमध्ये विश्वास निर्माण करता येतो. किती गरजेचं आहे. आणि जेव्हा आपण नवीन आणि चांगल्या समाजाबद्दल बोलत असतो तेव्हा विश्वास निर्माण करणे हे खरोखर महत्वाचे आहे. ही एक अट आहे, पूर्व अट म्हणता येईल. येस. आणि ती सेवा या नैतिक मापदंडाचे पालन करून पूर्ण केली जाऊ शकते. सो वंडरफुल. आणि एक नवीन आणि उत्तम समाज निर्माण करण्याचे आपले ध्येय साध्य करण्यासाठी प्रत्येकाने सक्रिय सेवेत गुंतले पाहिजे. बरोबर आहे. शब्द नाही, कृती महत्वाची आहे. अगदी बरोबर. ज्यामुळे समाजात अनेक सकारात्मक बदल, नैतिक बदल होत जातील. आणि सेवेमुळे लोक एकमेकांना मदत करायला शिकतात. अगदी बरोबर. आणि एकमेकांना समजून घ्यायला शिकतात. आणि कुठेतरी सामूहिक प्रगती साधण्याचा प्रयत्न करतात. जसं तुम्ही म्हणाला वेलकमिंग डायव्हर्सिटी, किती महत्वाचं आहे. सुंदर. तुम्ही खरोखरच दोन अतिशय महत्वाचे मापदंड, नैतिक मापदंड इथे मांडलेले आहेत, ज्याची आपल्याला आज तर गरज आहेच, पण उद्या सुद्धा खूप गरज असणार आहे. डेफिनेटली. आणि खरोखर हे दोन मापदंड प्रत्येकाला उत्तेजित होण्यासाठी आणि एक चांगला समाज निर्माण करण्यासाठी, एक जी आपल्याला काम करण्याची जी गरज आहे ते करण्यासाठी आपल्याला सर्वांना प्रेरित करू शकणार आहे. डेफिनेटली. वंडरफुल. थँक्यू सो मच. सो आता आपण या पुस्तकाच्या 6व्या पानावर पोहोचलेलो आहोत. नैतिक सक्षमता हे तुमचं पुस्तक तुमच्या जवळ आहे आणि या पानावर असलेला परिच्छेद इतका सुंदर आहे की मी तुम्हाला, म्हणजे तुम्ही सर्वांनी तो वाचावा आणि त्यावरती थोडंसं चिंतन करावं. यू नीड टू रिफ्लेक्ट ऑन इट, यासाठी आमंत्रित करते. मलाही तुमच्यासाठी तो वाचायला आवडेल, कारण तो
अत्यंत प्रेरणादायी असा परिच्छेद आहे. तर इथे असं म्हटलेलं आहे की तुम्ही जो काही परिच्छेद आता तयार केलेला आहे, तुम्ही आधीच या निष्कर्षापर्यंत पोहोचलेला असाल की सध्याच्या भागाचा अभ्यास करण्याचा जो तुमचा उद्देश आहे म्हणजे मानवतेच्या खऱ्या सेवकाचे गुणधर्म आत्मसात करणे असा आहे. बरोबर. म्हणजे सेवेची सुरुवात नेत्यापासून होते. अगदी खरंय. सो नेता खऱ्या अर्थाने जनतेचा खरा सेवक होईल. नेतृत्व कसे असावे याचा हा एक सुंदर दृष्टिकोन आहे. अगदी. आता जर तुम्हाला नवीन प्रकारचे नेते बनायचे असेल तर असं म्हटलेलं आहे की इतरांपेक्षा श्रेष्ठ वागण्याची तुमची इच्छा नाहीये, किंवा ज्यांना तुम्ही तुमचे अनुयायी मानता त्यांचा नेता बनण्यासाठी तुम्ही प्रयत्न करणार नाहीयेत की तुम्ही मला फॉलो करा, असं नाहीये. पुन्हा बघा, नेतृत्व आणि अनुयायी बनणे ही तुमची इच्छा नाही. बरोबर. तुमचे अनुसरण करणारे अनुयायी तुम्हाला नको आहेत. स्वतंत्र विचार करणारी लोक तुम्हाला हवी आहेत. मला वाटतं आता सोशल मीडियातही कोणाचे किती फॉलोअर्स आहेत यु नो, हे एक प्रकारचं श्रेय घेण्यासारखं आहे, पण ते नक्कीच वेगळं आहे. परंतु खरा नेता हा नुसतेच अनुयायी शोधत नसतो. बरोबर. राईट. त्यामुळे तुमच्या पुढे असलेला हा जो काही अभ्यासक्रम आहे तो नेत्यांना प्रशिक्षित करण्यासाठी तयार केलेले मॅन्युअल आहे किंवा मार्गदर्शिका आहे असं नाहीये. पण ते तसं नाही. मानवतेचे प्रभावी सेवक होण्यासाठी तुमचे शब्द आणि तुमच्या कृतींचा समाजावर प्रभाव कसा पडावा आणि ते पडणे आवश्यक आहे ह्याचा विचार करायला लावणार आहे. त्यामुळे तुमच्या शब्दांचा समाजावर परिणाम होतो आणि तो जो होत नसेल तर तुम्ही नेता होऊ शकणार नाही. तुमचे शब्द आणि तुमच्या कृतीचा प्रभावच जर पडत नसेल तर ते तुम्हाला शक्यच होणार नाही. त्यामुळे एक नेता म्हणून तुमचं बोलणं, तुमच्या कृती या दोन्ही गोष्टींचा प्रभाव पडतो हे लक्षात ठेवावे. मग नेता असल्याचे समर्थन केलं जाऊ शकतं की हो तुम्ही मार्गदर्शन करू शकता, तुम्ही एक खरा नेता आहे. आणि मग तिथे असं मांडलेलं आहे की आता तुमचा समाजावर कोणता प्रभाव असावा. प्रभाव पडतोय पण कोणता, तर इथे लिहिलं आहे की तुम्ही इतरांसाठी आनंदाचे आणि प्रेरणेचे स्रोत असायला हवे. किती सुंदर वाक्य शब्दांमध्ये लिहिलं आहे. मला वाटतं की आनंदाचा आणि प्रेरणेचा स्रोत बनणे हा नेत्याचा पहिला गुण असावा. खरंय. मग इथे आपण खरोखरच विचार केला पाहिजे की आपण इतरांसाठी आनंदाचे स्रोत कसे बनवू शकतो, ते नेतृत्व आपल्यामध्ये कसं आपण निर्माण करू शकतो. मग ते फक्त शाब्दिक आहे का की ते कृतीतूनच शक्य आहे की नेत्याने सतत जोक्स सांगत राहावं, सगळ्यांना आनंदी ठेवा, असं नाहीये. म्हणून जे आनंदी नाहीत, जे दुःखी आहेत त्यांच्यासाठी आनंदाचे स्रोत बनण्याचा तुम्हाला खरोखरच विचार करावा लागेल, सखोल विचार करावा लागेल. त्यासाठी चिंतन आवश्यक आहे. बरोबर. मग रस्त्याच्या कोपऱ्यावरती जे बसलेले असतात, गरीब असतात, ज्यांनी कधीच आनंदाचा आस्वाद घेतलेला नाहीये कदाचित, त्यांच्यासाठी तुम्ही आणि मी आनंदाचे स्रोत कसे बनवू शकतो ह्याच्यावर विचार करता येईल. उदाहरणार्थ सेवेची एक अतिशय सोपी कृती सांगू इच्छिते. आपण त्यांच्याशी बसून बोलू शकतो, कशामुळे ते गरिबीमध्ये आहेत त्याचाही त्यांच्याशी चर्चा करू शकतो. त्यांनी जीवनात कोणते दुःख अनुभवलं आहे, कोणीही त्यांच्याशी खरोखर मैत्री करत नाही हे आपणही बघतो. खरंच कोणी बसून त्यांचं ऐकून घेत नाही आणि आपण त्यांच्याशी संवाद साधल्याने खरंच त्यांना खूप आनंद होऊ शकतो. ऑफकोर्स हे खूप छोटंसं उदाहरण आहे, तुम्ही पुढे जाऊन त्यांना मदतही करू शकता. मग इथे त्यांच्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे की हा पहिला गुण नेत्यांमध्ये असायला हवा होता. प्रथम तुम्ही सेवक असावे आणि दुसरे म्हणजे तुम्ही आनंदाचे स्रोत असायला हवे. बरोबर. तुमच्या आचरणाची शुद्धता लक्षात येण्याजोगी असावी. ह्याचा अर्थ तुम्ही इतके सरळ आहात की तुमची सत्यता इतकी स्पष्ट आहे की इतरांच्या नजरेत नैतिक तत्वांची वैधता स्थापित केली जाईल. म्हणजेच काय, जेव्हा लोक तुमच्याकडे पाहतात तेव्हा ते म्हणतात अरे वा, हो ही जी व्यक्ती आहे ना ती सत्यवादी व्यक्ती आहे, सत्यवादी काम करते. प्रामाणिकपणा आवश्यक आहे कारण एक नेता म्हणून तुम्ही तुमच्या जीवनात त्या अद्भुत गुणांचा सराव करत आहात. राईट. आणि आज जीवनात ती मूल्ये आणि तत्वे आचरणात आणणे, जगणे शक्य आहे हे तुम्ही सिद्ध करून दाखवताय. म्हणून तुमचं नेतृत्व आणि नेता तुम्ही होऊ शकतात. तुम्ही जे विचार मांडता त्यामधून जे काही संघर्ष निर्माण झालेला आहे तो दूर झाला पाहिजे. त्यामुळे खरोखर तुमचे विचार जे आहेत ते संघर्ष निर्माण करण्यापासून दूर असले पाहिजेत.
कारण कधी कधी असे नेते असतात आपण बघतो जे काहीतरी बोलतात आणि त्याच्यामुळे काहीतरी भांडण तंटा सुरू होतो, संघर्ष सुरू होतो. म्हणजे आपल्याला अगदी त्यांच्या उलट व्हायचं आहे. खरंय. तुमच्या विचारांनी काय झालं पाहिजे, संघर्ष दूर झाला पाहिजे. अगदी बरोबर. संघर्ष झाला तरी तुमचे विचार असे असले पाहिजेत की लगेचच तो मिटला जाईल, एकता प्रस्थापित होईल. खरे. कारण आपण एकतेसाठी अनुकूल वातावरण तयार करण्यास सक्षम असले पाहिजे, तरच खरा नेता. बरोबर. बरोबर. मग काही उदाहरणे आहेत ज्याला आपण नैतिक सक्षमता असं म्हणतो. या काही सक्षमता आहेत ज्या खरोखर आपल्याकडे असायला हव्यात. एकता निर्माण करण्याची सक्षमता आहे, इतरांसाठी आनंदाचे स्रोत बनण्याची सक्षमता. किती सुंदर सक्षमता आहे. खरंच. नंतर सरळ मार्गाने जाण्याची सक्षमता आहे. तर नैतिक सक्षमता मूलभूत हे मॉड्यूल जे आहे ते त्याबद्दलच आहे. यापैकी काही नैतिक सक्षमता आपण कशा आत्मसात करू शकतो. आता जेव्हा आपण उच्च गोष्टींचा विचार करतो, जसे की आपले ध्येय असेल आयुष्याचं, नेतृत्वाची व्याख्या असेल, खऱ्या नेतृत्वाचं आपण वर्णन आताच केलेलं आहे, बघितलेलं आहे, जे आपल्या समोर तुम्ही पण तुमचे मुद्दे लिहिलेले आहेत, तेव्हा आपल्याला वाटू शकतं अरे मी तर या सर्वांपासून खूप दूर आहे, असं वाटू शकतं. मला हे साध्य करणं अशक्य आहे. मी एकटा उभारणी कशी करू शकते. पण जर समाजात संघर्ष होत असेल तर मी संघर्षावर मात कशी करू शकते, असे अनेक विचार तुमच्या मनात येऊ शकतात. तर त्यासाठी आपल्याकडे एक छोटासा खेळ आहे आणि त्या खेळाला विजन गेम असं म्हणतात, ज्याला मराठीमध्ये दूरदृष्टीचा खेळ. अरे वा. म्हणजे ह्याच्यामध्ये एक नवीन विचार आपण प्रस्तुत करतो आहोत की आता मी तुम्हाला सांगते की हा गेम कसा खेळायचा आहे, खेळ कसा खेळायचा आहे. तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत, मित्रांच्या गटासोबत हा खेळू शकता. सर्वांना खूप आनंद होईल. हा खेळ आपल्याला कल्पनाशक्तीचे कौशल्य विकसित करण्यास मदत करतो. कारण हे एक कौशल्य आहे. मूल लहान असताना खूप चांगल्या प्रकारे कल्पना करू शकतो. आपल्याही खूप कल्पना होत्या, परंतु जसं जसं आपण शिक्षणाच्या प्रक्रियेमध्ये मोठं होतो, आपला विकास होतो, तसं जसं दुर्दैवाने कल्पना शक्तीचं कौशल्य जे आहे ना ते कमी कमी होत जातं आणि नंतर अदृश्य होतं. आता या खेळाचं एक उद्दिष्ट आहे आणि ते म्हणजे आपल्या क्षमते पलीकडे वाटणाऱ्या गोष्टी पूर्ण करण्यासाठी दूरदृष्टी आणि कल्पना शक्तीची ताकद, ही शक्ती ओळखायची आहे आपल्याला. ओके. जेव्हा एखादी गोष्ट करणे अशक्य आहे असं आपल्याला वाटतं तेव्हा आपण त्याची कल्पना करतो आणि जेव्हा आपण त्याची कल्पना करतो तेव्हा ती साध्य करणं शक्य असतं. ओके. कारण आपण व्हिज्युअलाइज करतो की मी हे केलेलं आहे. मग तुम्ही हा गेम 2 लोकांसह खेळू शकता, नाही तर 200 लोकांसह खेळू शकता. काही हरकत नाहीये, त्याला मर्यादा नाहीये. तुम्ही ठरवू शकता. तुम्हाला ओळखीचे, माहिती असलेले, कुटुंबातले अनेक व्यक्ती या खेळामध्ये सहभागी होऊ शकता. आणि या खेळामध्ये हा सहकारी खेळ असल्यामुळे या अनुभवामुळेच तुम्ही त्याचे विजेते ठरता. कोणी विनर किंवा लुझर नाहीये. तर तुम्ही काय करू शकता, एका हॉलमध्ये सर्वजण उभे राहू शकतात आणि हा खेळ कसा खेळायचा आहे तो मी आता तुम्हाला प्रत्यक्षात सांगणार आहे. तर तुम्ही एखाद्या अशा खोलीत किंवा हॉलमध्ये उभं राहायचं आहे जिथे तुमचा हात हलवला तरी तो कोणाला लागणार नाही, किंवा तुम्ही आजूबाजूला फिरला तरी तुमचा हात मे बी भिंत असेल, खिडकी असेल, पडदा असेल, कुठलाही अडथळा असेल तर तिथे तो लागायला नको. तुम्ही जिथे आहात तिथेच ठाम उभं राहायचं आहे. या खेळाचे 2 भाग आहेत आणि भाग 2 संपेपर्यंत तुम्हाला त्या जागेवरनं हालायचं नाही आहे. ऑलराईट. सो आता आपण पहिला भाग कसा खेळायचा आहे ते मी तुम्हाला पटकन सांगते की तुमचा उजवा हात समोर ठेवायचा आहे. तुमचे पाय जमिनीवर स्थिर असल्याची खात्री करा आणि जेव्हा तुम्हाला सांगितलं जाईल की आता घड्याळाच्या दिशेने फिरा तेव्हा तुमचं कंबर आणि वरचा भाग हलवायचा आहे. ओके. पाय स्थिर राहायला पाहिजेत, पाय हलवायचे नाहीयेत. आणि जोपर्यंत तुमचा उजवा हात तुम्ही पुढे घेऊन जाऊ शकता, जिथपर्यंत तुम्हाला असं वाटतं की ओके आता मी इथे इथपर्यंतच वळू शकतं, पुढे मी जाऊ शकत नाही, तिथपर्यंत थांबा आणि असं बघा की आपण कुठे थांबलो आहोत ह्याची खूण एक बघा. कदाचित त्या पडद्याचा कोपरा असेल किंवा भिंतीवरती काहीतरी असेल किंवा पंखा असेल किंवा काही असेल की जेणेकरून तुमच्या लक्षात येईल ओके मी एवढा वळलेलो आहे आणि तिथपर्यंत आता मी पुढे जाऊ शकत नाही आणि मग तुम्ही परत या.
आता काय करायचं आहे हे तुम्हाला समजलेलं आहे. कदाचित तुम्ही ही पटकन कृती करून पण बघू शकता की उजवा हात, परत एकदा जस्ट रिपीट करते क्विकली, उजवा हात समोर ठेवायचा आहे आणि आता तुम्हाला उजवीकडे वळायचं आहे. जोपर्यंत तुम्ही वळू शकता तिथपर्यंत तुम्ही वळा आणि आता समोर बघा की ओके दिस इज इट, ही माझी लिमिट आहे, मी ह्याच्या पुढे जाऊ शकत नाही. एक खूण मनात पक्की करा आणि मग सावकाश तुम्हाला तुमच्या मूळ ठिकाणी परत यायचं आहे. ओके, सोपं आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे, पाय तुमचे स्थिर आहेत, हालायचं नाही आहे. आता आपण दुसरा भाग करूया. ओके, दुसऱ्या भागामध्ये हीच कृती परत करायची आहे. एक छोटासा फरक आहे, तो म्हणजे ही कृती करत असताना तुम्ही काय करायचं आहे, तुमचे डोळे बंद ठेवायचे आहेत. ओके, एवढाच फरक आहे, बाकी काही नाही. तुमचा उजवा हात समोर ठेवा आणि घड्याळाच्या दिशेने तुम्हाला परत फिरायचं आहे. पण एवढंच आहे की मागील ठिकाणी तुम्ही पोचला आहात असं तुम्हाला वाटत असेल तरी पुढे जाण्याचा प्रयत्न करा, थांबू नका. आणखीन मी पुढे जाऊ शकतोय का ते बघण्याचा प्रयत्न करा. दॅट तुम्हाला तुमची लिमिट माहिती आहे, पण तुम्ही प्रयत्न करा की मी पुढे जाऊ शकतो आहे की नाही. आता तिथपर्यंत वळा आणि मग डोळे उघडा आणि बघा की तुम्ही त्याच जागी पोहोचलेला आहात की थोडंसं पुढे पोहोचलेला आहात की मे बी आधी तुम्ही थांबलेला असाल, असं सुद्धा होऊ शकतं. ऑलराईट, सो परत एकदा सांगते, तीच कृती करायची आहे, फक्त डोळे बंद करून आणि मागे जिथपर्यंत तुम्ही गेलेला होतात त्याच्या पुढे जाण्याचा तुम्हाला प्रयत्न करायचा आहे. एकदा तुम्हाला असं वाटलं की आपण पुढे गेलेलो आहोत, मी आता ह्याच्या पुढे अजिबातच जाऊ शकत नाही, तिथे डोळे उघडा आणि बघा समोर काही चिन्ह दिसतंय का तुम्हाला, किंवा तुम्ही आधी जे मार्क केलेलं होतं तिथपर्यंत पोहोचलेला आहात की पुढे गेलेला आहात की मे बी आधी थांबलेला आहात. आता मित्रमैत्रिणींनो, तुमच्यापैकी कितीतरी जण दुसऱ्यांदा आधीच थांबले आहेत किंवा पुढे गेले आहेत ह्याच्याबद्दल विचार करणं किंवा त्याच्याबद्दल चर्चा करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळे हे खेळून झाल्यानंतर काय करायचं आहे, तुम्ही सगळ्यांना विचारायचं आहे कोण पुढे गेलं, कोण मागे राहिलं, कोण त्याच ठिकाणी थांबलेलं आहे. सो ह्याचा थोडासा आपण विचार केला, त्यानंतर या अनुभवावरती चर्चा करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. की आता जेव्हा आपण हा खेळ खेळतो तेव्हा बहुतेक सहभागी जे असतात ना ते आधीच्या जागेपेक्षा पुढे थांबतात. ओके, आधी जी त्यांनी ठरवली असते दिस इज माय लिमिट, मी जाऊ शकत नाही, ते तसं नाही, ते पुढे थांबतात. माझा पण हाच अनुभव होता. अच्छा क्वचितच काही लोक आधी थांबतात, क्वचितच कोणीतरी एक्झॅक्टली जिथे थांबलेले आहेत ना पहिल्यांदा तेव्हा तिथेच जाऊन ते डोळे उघडतात. मग आता आपण एक काम करूया, ह्याच्याबद्दल थोडासा विचार करू आणि मग थोडीशी चर्चा करूया की काय नक्की ह्या खेळाचं तात्पर्य काय आहे, आपण का हा खेळ खेळलेलो आहे. बरोबर. तर आधी चर्चा केल्याप्रमाणे जेव्हाही आपण हा खेळ खेळतो बहुतेक वेळा दुसऱ्या वेळा जास्तीत जास्त सहभागी पहिल्या वेळेपेक्षा पुढे जातात. हो. आता ह्याचं कारण काय असू शकतं, की डोळे उघडे असताना मिटलेल्या डोळ्यांनी आपण पहिल्यापेक्षा पुढे का जातो, असं कारण काय असू शकतं ह्यावरती आपण चर्चा करूया. तुम्हाला काय वाटतंय मॅडम? मला पण हेच वाटतं की जेव्हा आपण पहिल्यांदा जिथे आपण डोळे उघडे असताना आपण जी एक मनात खूण ठेवतो आणि त्याच्यानंतर डोळे बंद केल्यानंतर जेव्हा आपण परत तो खेळ खेळतो आणि दुसऱ्यांदा जेव्हा आपण बघतो डोळे बंद असताना तर तेव्हा आपण बरंच पुढे गेलेलो असतो. तर आपण पहिल्या स्थानाच्या पलीकडे जाणार आहोत अशी कल्पना करत असतो आणि आपण खरोखरच पुढे जाण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करतो. बरोबर, म्हणजे आधी आपण आपलीच लिमिटेशन्स ठरवतो, मनातच आपण आपल्या ठरवतो, माझा हात दुखतोय, माझं हे होतंय, बस म्हणजे माझ्यासाठी इतकं पुरे. राईट. आणि मग नंतर तुम्ही काय करता, दूरदृष्टी असते की नाही, आय वॉन्ट टू व्हिज्युअलाइज, मला हे पुढे जायचं आहे. आणि आपली विजन आपल्याला रिस्ट्रिक्ट करत नाही, ब्लॉक करत नाही. एक्झॅक्टली. म्हणजे तुम्हाला माहितीये राईट बंधूंनी विमान कसं तयार केलं, आपल्या सगळ्यांना माहितीये, त्यांनी शोध लावला, हे आपल्याला सर्वांना माहितीये. मग असा विचार करा की त्यांनी विमानाचा शोध लावण्यापूर्वी
त्यांची जर विचारसरणी काय होती खूपच इमॅजिन करा. तुम्हाला असं वाटतं का की त्यांनी असा विचार केला असेल की उडणं अशक्य आहे, ही माझी लिमिट आहे, मी पुढे जाऊच शकत नाही, किंवा माणूस उडूच शकणार नाही, किंवा पंखाशिवाय माणूस कसा उडेल, ही पण दूरदृष्टी किंवा कल्पनाशक्ती ही त्यांची विचारसरणी जर असू शकली असती तर काय झालं असतं? काहीच झालं नसतं, काहीच नाही. सो त्यांची विचारसरणी अशी होती की नक्कीच माणूस उडू शकतो. ओके, आपण हे साध्य करू शकतो अगदी सहज. कदाचित दुसरा एखादा मार्ग असावा, पंख नसले तरी काय झालं, राईट? सो अनेक शेकडो वेळा असूनही ज्या लोकांनी उड्डाण करण्याचा प्रयत्न केला ते प्रत्यक्षात उडण्यात अपयशी ठरले. पण राईट बंधूंकडे काय होतं? कल्पना दूरदृष्टी होती. त्यांनी त्याच्याप्रमाणे विचार करायला सुरुवात केली आणि आता 600-700 विमानं एकत्र उडतात. अगदी त्यामुळे खरोखरच या खेळाद्वारे आपल्याला प्रोत्साहन दिलं जातं की आपल्याकडे असलेली उच्च उद्दिष्टे, राईट, उदात्त दृष्टी, आणि ती कधीही सोडू नये. आपल्या क्षमतेला कमी लेखू नका. आपल्यापैकी प्रत्येकाच्या आयुष्यात एक महान मिशन आहे, जीवनातील एक उत्कृष्ट हेतू आहे, आणि आपण सर्वजण त्या उदात्त मोहिमेची पूर्तता करू इच्छितो, म्हणजे करतो आणि करू इच्छितो आणि शकतो, आणि संस्कृतीला पुढे नेऊ शकतो. त्यामुळे या सत्रात आपण आतापर्यंत त्याचीच चर्चा करत आलेलो आहोत. हे आपल्याला शोधून काढावे लागेल. आपण स्वतःला प्रवर्तक आणि एक संस्कृतीची प्रगती करणारे म्हणून आपल्याकडे पाहणं हे गरजेचं आहे. ती तशी दूरदृष्टी आपली असायला पाहिजे, आणि आपल्याला खात्री असली पाहिजे की आपण कल्पना करू शकलो तर आपण ते साध्य करू शकतो. एक्झॅक्टली, राईट. म्हणून आपण हे लक्षात ठेवूया की आपली दूरदृष्टी कशी असायला पाहिजे. आपल्याला स्वतःपुरती मर्यादित न ठेवता विश्वव्यापी असावी. बरोबर. जेव्हा आपल्याकडे अशी उदात्त दूरदृष्टी असते तेव्हा ते आपले ध्येय होते, आणि आपण ते साध्य करू शकतो. आता मी तुम्हा सर्वांना या गेम बद्दलचे तुमचे जे अनुभव आहे तुम्ही खेळा आणि ते लिहून काढा. यामधून तुम्हाला काय शिकायला मिळालं हे खूप महत्वाचं आहे, आणि तुमच्या महान मिशनला पुढे नेण्यासाठी तुमच्यावर या दूरदृष्टी आणि कल्पनाशक्तीच्या विचारांचा कसा परिणाम झाला वैयक्तिकपणे ते तुम्हाला लिहून काढायचं आहे. सो प्रिय मित्रमैत्रिणींनो, तुम्ही हा खेळ नक्की खेळा, आणि आपण जे वाक्य म्हटलेलं आहे की तुमची दूरदृष्टी विश्वव्यापी असायला पाहिजे, स्वतःपुरती मर्यादित नको, याचा तुम्ही नक्की विचार करा आणि त्याच्याबद्दलचे तुमचे विचार सुद्धा लिहून काढा. समृद्धी मॅडम, धन्यवाद. तुम्ही खूपच छान तुमचे मुद्दे मांडलेले आहेत या सत्रात. थँक्यू. तर लवकरच भेटूया पुढच्या सेशनमध्ये. तोपर्यंत तुमचे जे काही ऍक्टिव्हिटीज असतील, स्वाध्याय असतील, ते तुम्ही पूर्ण करावे अशी विनंती आहे. धन्यवाद.